नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी पालकचे डोसे करणार आहे. तर त्यासाठी मी पालक बारीक छान असा चिरून आणि धुवून व्यवस्थित घेतलेला आहे आणि तो आता इथं मी 5 मिनिटाची याला वाफ देणार आहे, म्हणजे थोडं शिजवून घेणार आहे मी. आता इथं आपलं पालक छान शिजवून झालं की त्याला थोडं थंड होईपर्यंत 5 मिनिटं ठेवणार आहे आणि नंतर मी इथं बारीक करायला घेतलेलं आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे पालक टाकलेलं आहे, 2-3 लसणाच्या पाकळ्या, 1 मिरची आणि अद्रकचा थोडासा तुकडा टाकलेला आहे. ते आपण छान असं बारीक करून घेतलं, एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक रवा, मोठा रवा जसा असेल ना, तो आपण घेऊन बारीक असं करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण अगदी आपण जसे रेग्युलरचे डोसे बनवतो की नाही तसं होईल आणि डोसे छान होतील. आता इथे मी थोडंसं गव्हाचं पीठही ॲड केलं, जेणेकरून पौष्टिक असा आपला नाश्ता तयार होतो. त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ असं घालायचे आणि नंतर आपण यामध्ये थोडंसं खाण्याचा सोडा असतो ते थोडंसं टाकायचं आणि छान असं हलवून घ्यायचे. तर आपलं पीठ हे आता डोश्यासाठी एकदम तयार झालेलं आहे. आता तवा इथे मी गरम करण्यासाठी ठेवला आहे. तर तव्यावरती थोडंसं तेलाची धार टाकून घ्यायची आणि आता डोसे सोडून घ्यायचे. जसे आपल्याला हवे असतील की नाही तसे करून घ्यायचे. तुम्हाला पातळ हवे असतील तर पीठ हे पातळ जास्त करायचं आणि मस्त असं लगेच उलटं-पालटं करायचं नाही, तर डोसा क्रंची होईल आहे. आणि आपल्याला जर सॉफ्ट असे हवे असतील तर तुम्ही लगेच उलटं-पालटं केलं तरी चालतं आहे त्याला. आणि पीठ हे थोडंसं घट्टसर असं ठेवायचं आहे. तर आता इथं माझं डोसा मस्त असा झालेला आहे. आता याला मी थोडं तेल कडेने सोडून घेतलेलं आणि उलटं केलेलं आहे, पलटी केलेलं आहे. तर पाहू शकता मस्त आपला जाळीदार असा आपला पालकचा डोसा तयार होते. तर इथे पालकचा डोसा मी पहिल्यांदाच केलेला आहे आणि पहिल्यांदाच खाल्लेला आहे. तर एकदम मस्त असं लागतो आणि पौष्टिक असा आहे खूप. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी करून देऊ शकता किंवा नाश्त्याला सहज जर केलं तरी पण खूप आवडीने सर्व लहान किंवा मोठे सर्वजणच आवडीने खातील. पालक पोटात गेलं तर मस्त असे छान आहे. त्यामुळे तुम्ही असं नाश्त्याला हे पण करू शकता, टिफिनला देऊ शकता. तर आपले मी बाकीचे डोसे तयार करून घेतलेले आहेत. माझी जर रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबतही खाऊ शकता. नक्की ट्राय करा. धन्यवाद.